हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अशी शेंगदाणा मिरची चटणी, जी भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर खूपच स्वादिष्ट लागते. चला तर मग सुरू करू रेसिपी. गॅसवर एक स्टीलची कढई ठेवा आणि त्यामध्ये मी साधारण 2 बाउल शेंगदाणे टाकले आहेत आणि ते शेंगदाणे मध्यम आचेवरती असे भाजून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये शेंगदाण्यांना सारखं फिरवत राहा, म्हणजे तुमचे शेंगदाणे करपणार नाहीत. शेंगदाणे भाजून झाले का एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घ्या. आता कढईमध्ये मी ह्या साधारणपणे पाव किलो मिरची घेऊन त्या भाजत आहे. मिरची ही तुम्ही चवीनुसार वापरा. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल किंवा कमी लागत असेल त्याप्रमाणे मिरच्या घ्या. आता बघा, मिरची अशी भाजली गेली की ती आपण एका मिक्सी जारमध्ये काढून घ्यायची आहे. ही चटणी रेसिपी माझ्या मम्मीची आहे. ती जेव्हा ही चटणी बनवते आणि जर घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांना खायला दिली तर त्यांना ही चटणी अतिशय आवडते. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता आपण मिक्सी जारमध्ये हा लसूण टाकला आहे, 1 चमचा मीठ टाकलं आहे. आधी हे मिरच्या, लसूण आणि मीठ फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे कशा पद्धतीने मी फिरवून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत आणि हे शेंगदाणे टाकून झाले की परत आपण ह्याला मिक्सी जारमध्ये फिरवून घेणार आहोत. ही चटणी जास्त बारीक वाटायची नाही, थोडीशी जाडी भरडीच ठेवा. आता इथे एका स्टीलच्या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी हा 1 चमचा जिरा टाकत आहे. जिरा अशा प्रकारे परतून घ्या. जिरा करपू नये म्हणून मी गॅस बंद केला आहे. आणि आता आपली जी भरड काढलेली चटणी आहे ती आपण आता या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपण ही मिक्सरमध्ये भरड केलेली चटणी ह्या तेलामध्ये आणि जिऱ्यामध्ये मस्त अशी छान परतून घेणार आहोत. हिला 2 ते 3 मिनटं परतून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. चला तर मग झाली आपली शेंगदाण्याची हिरव्या मिरच्यासोबतची चटणी. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. साधारणपणे 7 ते 8 दिवस ही चटणी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यास खूप छान राहते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.